नमस्कार, माझे नाव सोनाली दीपक गुरव. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा चिखली नंबर 1 आहे. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. नमस्कार, माझे नाव श्रेया विजय पंडित आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा चिखली नंबर 1 तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी आहे. माझे नाव राशिकांत पाले. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा चिखली नंबर 1 तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. माझे नाव रवींद्र तुळशीराम गुरव. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा चिखली नंबर 1 तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. नमस्कार, माझे नाव रत्नागिरी स्वप्नील कदम. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण केंद्र शाळा प्राथमिक केंद्रीय शाळा चिखली नंबर 1 तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आपण सर्व पृथ्वीवर राहतो, त्यामुळे आपल्याला पृथ्वीची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी भरपूर झाडे लावीन. एक झाड तोडले तर दुसरे झाड लावीन. पृथ्वी आपली आहे, तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. मी शाळेत जाण्याचे सायकलचा वापर करेन. मी फटाक्यांचा वापर करणार नाही. मी लाईटचा वापर योग्य करेन. मी लाईटवर चालणाऱ्या वस्तू वापर कमी करेन. मी कागदी पिशव्यांचा वापर करेन. एक झाड तोडेन तर दुसरे झाड लावेन. पहिल्यापासून वेगळं असेल ना. मी भरपूर झाडे लावीन पण कधी तोडणार नाही. शाळेत जाताना सायकल वापरेन. लांब जरी असली शाळा तरी सायकलचा वापर केल्यामुळे हवा प्रदूषित होणार नाही. आणि मी माझ्या मित्रांना विनंती करतो की दिवाळीत जास्त फटाके वाजवू नका, कारण दिवाळीत म्हणा किंवा नेहमीसुद्धा हवेत प्रदूषण होते, म्हणून फटाके वगैरे वाजवू नका. परत गाड्यांचा वापर जास्त करू नका. मी लाईटीवरच्या वस्तूसुद्धा कमी करा, कारण त्याच्यामुळे आपली वीज कमी होते. परत घराचे लाईट बीट वगैरे हे सगळं वाढते. परत TV घरात विनाकारण चालू असल्यामुळे लाईटीचा सुद्धा दुरुपयोग होतो. आणि कागदी पिशव्यांमुळे आपल्या रस्त्यावरती फिरणाऱ्या गाई म्हशी वगैरे असतात, त्या पिशव्या खाद्य समजून ते खातात. त्यामुळे त्यांना रोग होतो. त्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये. त्यानंतर पृथ्वीला वाचवायचे कसे तर भरपूर झाडे लावणे हाच आपला एक उद्देश असेल. त्यातून झाडे भरपूर लावा, पाण्याचा पुरेपूर वापर करा. त्यानंतर पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. हे आपलं कर्तव्य समजून मित्रांनो, हे असं समजून आपलं हे सर्व आहे ते करा.